हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आला आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मिळून मकर संक्रांतीचा लाडू वळलाय, तिळगुळाचा लाडू वळलाय. म्हणजे अर्णव हा ईश्वरीला म्हणत होता की पतंग उडवणं जास्त मोठं स्किल आहे, तर ईश्वरी सांगत होती पतंग उडवणं सोपं आहे, स्किल तर लाडू वळणं आहे. आणि अर्णव म्हणाला लाडू वळणं खूप सोपं आहे, आणि त्याने तिळगुळाचा लाडू वळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलंच नाही. आणि मग ईश्वरीने आपला एक हात अर्णवच्या दुसऱ्या हातावर ठेवला आणि या दोघांनी मिळून हा तिळगुळाचा लाडू वळला. आणि या दोघांनी वळलेला हा लाडू खूपच सुंदर बनला होता, एकदम गोल, गरगरीत आणि परफेक्ट. आणि ईश्वरीने अर्णवला समजावून सांगितलं, पाहिलं का अर्णव सर, तुमचा राग सोडून द्या, जेव्हा आपण दोघे एकत्र येतो ना तेव्हा सगळं परफेक्ट होतं. आणि अर्णवला त्याची चूक समजली. पण यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे, आणि तो ट्विस्ट म्हणजे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हा चक्क ईश्वरीला गुळाच्या रेवड्या खाऊ घालणार आहे, पण या रेवड्यांमध्ये भांग मिसळलेली असेल आणि भांग खाल्ल्यावर ईश्वरीची अवस्था वेगळीच होईल. मग ईश्वरी ही सगळ्यांसमोर अर्णवला प्रपोज करणार, त्याला आय लव्ह यू म्हणणार. ईश्वरीने भांग खाल्ल्यावर, तिला नशा चढल्यावर तिचा काय अवस्था होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी मामीची चांगलीच ठासते आणि तिने मामीचा प्लॅन कसा अयशस्वी केला हे सगळं तिला सांगते. आणि मामीला जाब विचारते, मामी मला माहिती आहे, जेव्हापासून मी या घरात आली ना तुम्ही मला बळजबरीची सुनबाई म्हणून हिणवताय आणि मला या घरातून बाहेर काढण्यासाठी एकानंतर एक कट कारस्थानं करताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी बळजबरीच्या मामी सासूबाई आहेत हे लक्षात ठेवा. मामी चांगली चिडते. ईश्वरी मामीला म्हणते, आज तुम्ही जसा हा प्लॅन केला ना, हलव्याच्या दागिन्यांमध्ये ती खुजलीची पावडर टाकली, आमची संक्रांत वाटोळं करण्याचा विचार केला, तसंच याआधी सुद्धा तुम्ही अनेक प्लॅन केलेत. आता तुमचा हा प्लॅन तर माझ्यासमोर आलाय, आता ते सुद्धा मान्य करून टाका. 2 दिवसांपूर्वी अर्णव सरांच्या आईचा फोटो अडगळीच्या खोलीत ठेवला गेला होता आणि त्यासाठी सगळा दोष मलाच मिळाला. अर्णव सर माझ्यावर खूप चिडले, तो सुद्धा तुमचाच प्लॅन होता. तुम्ही जाणून बुजून तो फोटो खराब केला आणि मला त्या सगळ्या वस्तू अडगळीच्या खोलीत ठेवायला सांगितल्या, म्हणजे अर्णव सर माझ्यावर चिडतील. हे सगळं तुम्हीच केलंय ना, बऱ्या बोलाने कबूल करा. मामी चिडून म्हणते, ए ईश्वरी, मी असं काहीच केलेलं नाहीये, माझ्यावर खोटे नाटे आरोप लावू नको. ईश्वरी म्हणते, खोटे नाटे नाही, खरे आरोप आहेत हे सगळं तुम्हीच करताय. आणि हे फक्त 2च नाही, तर याच्या आधी सुद्धा मी जेव्हापासून या घरात आली आहे तुम्ही असे शेकडो प्लॅन तयार केले आहेत मला त्रास देण्यासाठी. मी अर्णव सरांची बायको म्हणून, या घरची सून म्हणून ह्या घरात आले ना, ते तुम्हाला सहन होत नाहीये बळजबरीच्या मामे सासूबाई. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमचा हा खोटेपणा आहे ना एक ना एक दिवस घरातील सगळ्यांसमोर आणणार आहे. मामी खूप चिडते आणि म्हणते, ए ईश्वरी, तू कोणाच्या जीवावर एवढं उड्या मारतेस ग? त्या अर्णवच्या प्रेमाच्या जीवावर. पण मला कळून चुकलंय, तुमच्या दोघांमध्ये आता कोणतंच प्रेम उरलेलं नाहीये. अर्णव आणि तुझ्यामध्ये खूप कुरबुरी सुरू आहेत. त्या दिवशी अर्णव हा न जेवता घराबाहेर गेला, कारण त्याला तुला उपाशी ठेवायचं होतं. आज सुद्धा अर्णव हलव्याचे दागिने घालायला तयार नव्हता, पण तू सगळा प्लॅन तयार केला, अंजलीबरोबर खोटं खोटं भांडण केलं आणि नाईलाजाने अर्णवला ते हलव्याचे दागिने घालावे लागले. हे सगळं माझ्या लक्षात येतंय. आता तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये कोणतंच प्रेम राहिलं नाहीये आणि तो तुझ्यावर प्रेम करत नाही, त्यामुळे लवकरच तू या घराबाहेर निघणार आहे. त्यामुळे हा माज मला दाखवू नको. ईश्वरी चिडून म्हणते, ओ बळजबरीच्या मामे सासूबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याचा राग कसा घालवायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि नवरा बायकोच्या नात्यात अशा कुरबुरी होतच असतात. मी त्यांचा राग घालवणार, पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहिती आहे. मामी चिडून म्हणते, आहे ना प्रेम, मग सिद्ध करून दाखव, सगळ्या घरातील लोकांसमोर सिद्ध करून दाखव की अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहे. असं म्हणून मामी ही चक्क ईश्वरीला बोट दाखवते, तर ईश्वरी तिचं बोटच पकडते आणि म्हणते, बळजबरीच्या मामे सासूबाई, नक्कीच दाखवणार, आजच्या आज सिद्ध करून दाखवणार की अर्णव सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि असं चॅलेंज देऊन ती तेथून निघून जाते. त्यामुळे मामीचा चांगला जळफाट होतो, ती खूप चिडते. तर इकडे अर्णव हा फोनवर बोलत असतो, तेवढ्यात ईश्वरी रूममध्ये येते आणि अर्णवला चक्क त्याने जे हलव्याचे दागिने घालवले होते तो फोटो दाखवते आणि म्हणते, अर्णव सर पहा, तुम्ही हलव्याचे दागिने घालून किती सुंदर दिसताय. तुम्ही ना जगातला असा पहिला पुरुष असाल
ज्याने हलव्याचे दागिने घातले आणि त्याला ते एवढे सूट होत आहे, तो एवढा सुंदर दिसतोय, नाहीतर असा कोणताच पुरुष मी पाहिलेला नाहीये. अर्णव ईश्वरीवर खूप चिडतो आणि म्हणतो, तुझी ही जी काय नाटकं चालली आहे ना, ती मला चांगलीच माहिती आहे, त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको. तर ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, माझी काय नाटकं सुरू आहे? उलट मी तर तुम्हाला म्हणाले होते, अर्णव सर, तुम्हाला हे दागिने घालायचे नसतील तर नका घालू, तुमची इच्छा नसेल तर काही घालायची गरज नाहीये. तुम्हीच म्हणालेत की मला दागिने घालायचे, मग तुम्ही मला कसा दोष देता? तर अर्णव म्हणतो, मी तुझ्यासाठी नाही दागिने घातले, मी माझ्या ताईसाठी दागिने घातलेत, कारण माझी ताई हरू नये, तिला असं वाटत होतं ना मी दागिने घालावे, म्हणून मी दागिने घातले. आणि हा सगळा तुझा प्लॅन होता ते सुद्धा माझ्या लक्षात आलंय. तू माझ्या भोळ्या भाबड्या ताईला पुन्हा एकदा शब्दांमध्ये फसवलं, तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला आणि मला हे दागिने घालण्यासाठी मजबूर केलंस. मला कळत नाही का, हे सगळं तूच केलंय. तर ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, हाच तर तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आहात, फक्त स्वतःच बोलताय. तुमच्या मनात जे ठरवलं तेच खरं असं तुम्हाला वाटतंय. माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, मी काहीच चुकीचं केलं नाहीये. तुम्ही जो माझ्याबद्दल विचार करताय ना, तो एकदम चुकीचा आहे. पण ईश्वरीचं अर्णव काहीच ऐकून घेत नाही आणि तेथून रागारागाने निघून जातो. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहात, परंतु मी तुमचा विश्वास पुन्हा एकदा जिंकणार. तुमचा जो गैरसमज झालाय ना, तो नक्की दूर करणार. जसं तुम्ही नाही म्हटलात पण माझ्या हातची कॉफी पिली, नाही म्हटलात पण मी बनवलेले हलव्याचे दागिने घातले, तसंच मी तुम्हाला पुन्हा एकदा जिंकेल आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागाल. असं म्हणून ईश्वरी अर्णवचा हा फोटो पाहते, ज्यात त्याने हलव्याचे दागिने घातलेले असतात आणि ती खूप खुश होते. तर इकडे सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा बसलेले असतात. सुप्रिया बाबांना सांगते, मला त्या अशोक सातभाईंच्या बायकोने दिलेल्या सगळ्या नंबरवर मी फोन करून पाहिले, परंतु हे खालचे 2 नंबर सोडले ना, तर बाकीच्या लोकांचा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये. पण हे 2 नंबर काही लागतच नाहीये. बाबा तिला इशारा करतात, ते 2 नंबर लावून पहा. तर ईश्वरीची आई सांगते, नाही ना, मी किती वेळेस ट्राय केले, पण हे नंबर लागतच नाहीये आणि माझा पूर्ण संशय की नक्कीच या 2 नंबरपैकी तो व्यक्ती असेल ज्याने हे सगळं कट कारस्थान केलं असेल आणि मी ते शोधून काढणारच. लवकरात लवकर पुरावे मला अर्णवसमोर ठेवायचे आणि माझ्या मुलीचा संसार वाचवायचा आहे. बाबांना सुद्धा हे पटतं. त्याच वेळेस नम्रता तिला हाक मारत येते. सुप्रिया हे नंबर ठेवून देते आणि नम्रताबरोबर चक्क तेथे अंजली आणि आकाश आलेले असतात. त्यांना पाहून ईश्वरीच्या आईला आश्चर्य वाटतं. ती अंजलीला खाली बसायला लावते आणि विचारते, ताई, तुम्ही अचानक कशा आला? तर अंजली सांगते, तुम्हाला मी आमंत्रण द्यायला आली आहे. सुप्रिया विचारते, कसलं आमंत्रण? काय आहे उद्या? अंजली आश्चर्याने विचारते, तुम्ही विसरलात का? उद्या संक्रांत आहे, संक्रांत. त्यामुळे सुप्रियाला सुद्धा आश्चर्य वाटतं. ती म्हणते, अरे हो की, मी तर विसरलेच. खरं सांगायचं ना तुम्हाला तर मला आजकाल गोष्टी विसरायला होतात, एवढी गडबड आहे ना. सुप्रियाच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं हे अंजलीला समजतं आणि ती विचारते, काय झालं? तुम्ही कसल्या टेन्शनमध्ये आहात का? नम्रता सुद्धा विचारते, हो आई, कसली गडबड आहे? तर सुप्रिया सांगते, नाही नाही, गडबड म्हणजे तुझ्या बाबांचं सगळं काम. माझे सकाळ संध्याकाळ सणवार सगळं त्यांच्याच कामांमध्ये जातं. त्यांच्या हॉस्पिटलच्या अपॉइंटमेंट असतात, त्यांच्या औषधाच्या वेळा, त्यांचं खाण्यापिण्याचं बघण्यातच माझा सगळा वेळ जातो. त्यामुळे मला वेळच मिळत नाही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. तर अंजली म्हणते, हो, खरं बोलताय तुम्ही. घरात आजारी माणूस असलं की वेळ जातोच. पण उद्या आमच्या घरी मकर संक्रांत साजरी केली जाईल आणि हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आहे, तर तुम्ही आणि बाबा नक्की या. वल्लरी विचार करते, जर मी उद्या अर्णवच्या घरी गेले आणि अर्णव सगळ्यांसमोर काही रागात बोलून गेला तर सगळ्यांना सत्य समजेल आणि मला ते व्हायला नकोय. आणि ती अंजलीला म्हणते, मला एवढ्या वेळेस माफ करा, पण मी उद्या नाही येऊ शकत. हे ऐकून अंजली नम्रताला मोठा धक्काच बसतो. अंजली विचारते, काय झालं? तुम्ही का नाही येऊ शकत? तर सुप्रिया सांगते, उद्या ईश्वरीच्या बाबांची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांकडे, मला त्यांना तेथे घेऊन जावं लागेल. खूप बिझी आहे, मला नाही येता येणार. अंजली म्हणते, थोडा वेळ काढून या. पण सुप्रिया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. त्यामुळे नम्रताला मोठा धक्काच बसतो. नम्रता म्हणते, आई, आपण थोडा वेळ जाऊ शकतो ना? सुप्रिया सांगते, नाही बाळा, नाही जमणार. तर अंजली सुप्रियाला म्हणते, ठीक आहे काकू, तुम्ही कमीत कमी नम्रताला तरी पाठवा. सुप्रिया सांगते, हो, ती नक्की येईल. सुप्रिया नम्रताला सांगते, त्यांच्या चहा पाण्याचं पहा. नम्रता आकाश आणि अंजलीला घेऊन बाहेर जाते. सुप्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं. आता लवकरात लवकर मला पुरावे शोधून अर्णवसमोर ठेवायला हवे आणि हा गैरसमज दूर करायला हवा, असा विचार ती करत असते.
तर नम्रताला अंजली विचारते, काय झालं काकू, खूप टेन्शनमध्ये दिसत होत्या, त्यांचं काही बिनसलंय का, काही टेन्शन आहे का? नम्रता सांगते, नाही ताई, तसं काही टेन्शन नाही आहे, बाबांचाच विचार ती करत असेल, ती खूप बिझी असते ना त्यांच्या हॉस्पिटलमुळे आजकाल. आकाश आणि अंजली तिचा निरोप घेतात आणि आपल्या घरी निघतात. तर नम्रता विचार करते, मला कळतच नाहीये आई, अर्णव सरांच्या कुटुंबाबरोबर आजकाल असं का वागतीये, त्यांच्यापासून का अंतर ठेवतीये, हे मला लवकरात लवकर शोधून काढायला हवं, असा विचार नम्रता करते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवच्या घरी सगळे मस्त ब्रेकफास्ट टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात आकाश भले मोठे पतंग आणि मांझा घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, आज आपल्याला काईट फ्लाईंग करायची आहे. मामा आकाशला म्हणतो, तू कर काईट फ्लाईंग, आम्ही तर पतंग उडवणार आहोत. सगळेजण हसू लागतात आणि त्याच वेळेस राजेश तेथे येतो. ईश्वरी आणि अंजली तिळगुळाचे लाडू वळत असतात आणि राजेश हा जाणून बुजून ईश्वरीच्या खूप जवळ येऊन उभा राहतो आणि ईश्वरी ज्या खुर्चीवर बसलेली असते त्या खुर्चीवर हात ठेवतो आणि ईश्वरीकडे पाहून म्हणतो, आहा, आज तर ईश्वरीची तिळगुळाचे लाडू बनवताय, म्हणजे लाडू खूपच भारी होतील. ईश्वरीला खूप राग येतो आणि ती राजेशकडे पाहते. राजेश तिच्या खूप जवळ उभा असतो. मामासुद्धा चिडतो. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि त्याला दिसतं की राजेश ईश्वरीच्या जवळ उभा आहे आणि तो चिडून म्हणतो, काय सुरू येथे? राजेश घाबरतो आणि म्हणतो, काही नाही, ईश्वरीची तिळगुळाचे लाडू बनवताय ना, तेच मी म्हणत होतो. आणि तो त्याच्या खुर्चीवर अंजलीजवळ जाऊन बसतो. तेव्हा आकाश म्हणतो, उद्या आपल्या सोसायटीमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा आहे. ईश्वरी त्याला आश्चर्याने विचारते, पण मकर संक्रांत तर आज आहे ना, मग उद्या का स्पर्धा ठेवली आहे? मामा सांगतो, ईश्वरी त्याचं काय, आज मकर संक्रांत आहे, म्हणजे सगळेजण आपापल्या कुटुंबाबरोबर पतंग उडवण्याचा आनंद लुटतील. त्यात कोणतीच कॉम्पिटिशन नसेल, हरण्याची भीती नसेल. आणि मग उद्या कॉम्पिटिशन ठेवली आहे, म्हणजे सगळेजण आज प्रॅक्टिस करतील आणि उद्या एकमेकांना हरवण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. ईश्वरीला सुद्धा हे पटतं. तर अर्णव हा राजेशला टोमणा मारण्यासाठी मामाला म्हणतो, मामा एक काम कर, तू ये ना जिजूंना बरोबर घेऊन जा, तसंही मांजा पकडायला एखादा लिंबू टिंबू बरोबर लागतोच ना. हे ऐकून राजेश खूप चिडतो, अर्णवकडे रागारागाने पाहू लागतो. ईश्वरी खुदू खुदू हसू लागते. अंजली म्हणते, हो अर्णव, खरं बोलतोय तू, हे लिंबू टिंबूच आहेत, त्यांना तर पतंगच उडवता येत नाही. मागच्या वेळेस पतंग उडवण्यासाठी त्यांनी 15-20 पतंग खराब केले होते, पण त्यांचा एक पतंग सुद्धा हवेत उडला नव्हता. राजेश खूप चिडतो, पण चेहऱ्यावर हसू आणतो आणि आकाश म्हणतो, खरंय जिजू, तुम्हाला साधा पतंग सुद्धा उडवता येत नाही, काय खरंय तुमचं? तर राजेश म्हणतो, हा 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 हा, खरंच मला पतंग उडवता येत नाही. ईश्वरी म्हणते, हो खरंय, जाऊ द्या आकाश भाऊजी, काही काही लोकांना साध्या सुध्या गोष्टी सुद्धा जमत नाही, त्यात काय एवढं? राजेश खूप चिडतो, हे सगळं आपला अपमान करताय म्हणून त्याला राग आलेला असतो. तर अर्णव म्हणतो, त्यांना काहीच जमत नाही. राजेश चिडून म्हणतो, अर्णव असं काही नाहीये, जर प्रयत्न केले ना, प्रॅक्टिस केली तर सगळं जमू शकतं. आणि तो आकाशला म्हणतो, चल रे आकाश, आपण प्रॅक्टिस करूया. आणि तो आकाशला घेऊन पतंग उडवायला निघून जातो. ईश्वरी म्हणते, ताई कसं आहे ना, पतंग उडवणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये, खूप सोपं काम आहे ते. तर मामा म्हणतो, हो खरंय, पतंग उडवणं एकदम चिल्लर काम आहे. खरं अवघड काम आहे तिळगुळाचे लाडू वळणं, गोल गरगरीत एकदम परफेक्ट. आणि हे ऐकून अर्णव खूप चिडतो. त्याला समजतं की ईश्वरी मला टोमणा मारते की पतंग उडवणं खूप सोपं काम आहे. अर्णव म्हणतो, पतंग उडवणं सोपं काम आहे, मग हे काय लाडू वळणं काय अवघड काम आहे का? ते सुद्धा खूप सोपं काम आहे. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, एवढं सोपं काम नाही आहे, खूप अवघड काम आहे. अर्णव म्हणतो, कसलं अवघड काम? मी वळून दाखवतो. आणि तो हे तिळगुळाचं मिश्रण हातामध्ये घेतो आणि लाडू वळण्याचा प्रयत्न करू लागतो. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायची का? विसरलात का आपल्या दोघांमध्ये पुरणपोळी बनवायची कॉम्पिटिशन लागली होती, तेव्हा तुमचं काय झालं होतं? अर्णवला आठवतं की जेव्हा या दोघांमध्ये पुरणपोळी बनवायची कॉम्पिटिशन होती तेव्हा अर्णवला काहीच जमलं नव्हतं. त्याने कशीबशी ही पुरणपोळी बनवली होती, पण त्याला काही जमलंच नव्हतं. आणि ईश्वरी म्हणते, मामा तुम्हाला आठवतंय ना, ती कॉम्पिटिशन मी जिंकले होते. मामा म्हणतो, हो मग, तूच जिंकली होती ती कॉम्पिटिशन. अर्णव खूप चिडतो आणि हे तिळगुळाचं मिश्रण घेतो आणि लाडू वळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला नीट लाडू वळताच येत नाही. ईश्वरी त्याच्याकडे पाहून हसू लागते. त्यामुळे अर्णव खूप चिडतो. त्या अर्णवला काहीच जमत नाही. मामा त्याच्याकडे हात दाखवून म्हणतो, तुला काय नाही जमणार बाबा, आणि तो तेथून निघून जातो. तेवढ्यात अंजलीला सुद्धा फोन येतो. अंजली फोनवर बोलायला बाजूला जाते. ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, लाडू वळणं काही अवघड काम नाहीये, जर
तीळ आणि गुळाचं मिश्रण योग्य प्रमाणात चांगलं मिश्रण मिक्स केलं ना तर ते खूप सोपं आहे. आणि तुम्ही सुद्धा माझं ऐकून घ्या. तुम्ही माझ्याबद्दल जो गैरसमज केलाय ना तो दूर करा. जर आपण दोघे एकत्र असलो ना तर आपण सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो. तुम्ही माझं ऐकून घ्यायला हवं. मला माझी बाजू मांडण्याची वेळ द्यायला हवी. अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो. त्याला लाडूच वळता येत नसतो. तेव्हा ईश्वरी त्याचा हातावर आपला दुसरा हात ठेवते आणि हे दोघे मिळून मस्त लाडू वळतात. त्यांचा लाडू एकदम गोल, गरगरीत, परफेक्ट होतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडेच पाहत राहतात. ईश्वरी अर्णवला हा गोल, गरगरीत, परफेक्ट लाडू दाखवते आणि म्हणते, पाहिलं का अर्णव सर, तीळ आणि गुळाचं योग्य मिश्रण तर असावं लागतं, पण तुमच्या हातावर जेव्हा माझा हात आला, आपण दोघे जेव्हा एकत्र झालो ना तेव्हा किती भारी लाडू बनला. असंच आपण दोघे नेहमी एकत्र असतो ना तर सगळं काही ठीक होईल. त्यामुळे तुम्ही मला एक संधी द्या. मी तुमचे सगळे गैरसमज दूर करेल आणि त्यानंतर आपण नेहमी एकत्र राहू, आनंदाने राहू. असं म्हणून ईश्वरी हा लाडू घेते आणि अर्णवला भरू लागते. पण अर्णव हा लाडू न खाताच तेथून निघून जातो. अंजली ईश्वरीला विचारते, झाला का लाडू वळून? ईश्वरी अंजलीला हा लाडू दाखवते. पहा, अर्णव सरांनी किती छान लाडू वळलाय. अंजलीला सुद्धा खूप आनंद होतो. ईश्वरी विचार करते, सर आज आपण दोघांनी हा लाडू वळलाय. तुम्ही लाडू खाल्ला नाही, पण एक ना एक दिवस तुम्हाला हा लाडू खावाच लागेल आणि आपल्यातले सगळे गैरसमज दूर होतील. म्हणजे एकूणच ईश्वरी खूप पॉझिटिव्ह आहे. अर्णव तिच्यावर चिडलाय, ओरडतोय, तिचं काहीच ऐकायला तयार नाहीये. पण ईश्वरीने ठरवलंय की आता थांबायचं नाही, हार मानायची नाही आणि अर्णवला मनवायचं, त्याचे सगळे गैरसमज दूर करायचे. एकूणच हे दोघे खूप खुश आहेत. अर्णव हा चिडतोय, पण दिवसेंदिवस त्याचा राग कमी होतोय आणि ईश्वरी पॉझिटिव्ह असल्यामुळे ती हळूहळू अर्णवचं मन पुन्हा एकदा जिंकून घेणार, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मकर संक्रांतीसाठी सगळेजण तयार झालेले असतील आणि राजेशने चक्क एक मिठाईचा बॉक्स आणलेला असेल. अंजली तेथे येणार आणि हा मिठाईचा बॉक्स पाहून ती म्हणेल, अरे या तर गुळाच्या रेवड्या आहेत, तुम्ही गुळाच्या रेवड्या आणल्यात का? पण राजेश हा तिच्या हातातून हा बॉक्स झटकून घेईल आणि म्हणेल, तुझ्यासाठी नाहीये. तेव्हा अंजली विचारणार, काय झालं, तुम्ही तर असा बॉक्स घेतला जसं काय यामध्ये विष आहे. तर राजेश म्हणेल, हो त्यात विषच आहे. हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसेल की राजेशने चक्क विष असलेली मिठाई घरात आणली आहे. पण त्यानंतर राजेश तिला सांगणार, मी चेष्टा करत होतो, मी सगळ्यांसाठी आणली आहे, नंतर सगळ्यांना देईल. तर थोड्या वेळानंतर अर्णव, जो इतका वेळ ईश्वरीला म्हणत होता की तुझा माझ्या आईशी, माझ्याशी, माझ्या कुटुंबाशी काहीच संबंध नाहीये, मी तुला बायको मानत नाही, या घरची सून मानत नाही, त्यामुळे तू माझ्या आईची साडी नेसायची नाही. पण जेव्हा ईश्वरी ही अर्णवला सांगेल की आजीने मला सांगितलंय की तुमच्या आईची ही शेवटची इच्छा होती की त्यांच्या सुनेने ही साडी नेसावी, तेव्हा अर्णवचा राग कमी होईल आणि अर्णव ईश्वरीला ही साडी देणार आणि ईश्वरीला सांगणार, ठीक आहे तू ही साडी नेसू शकते, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मी तुला माफ केलं म्हणून नाही, तर माझ्या आईची शेवटची इच्छा म्हणून तू ही साडी नेस. ईश्वरीला आनंद होईल आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी ही साडी नेसून येईल आणि अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहणार. ईश्वरी खूप छान दिसत असेल, सुंदर दिसत असेल. ईश्वरीने तिच्या सासूची, अर्णवच्या आईची साडी नेसलेली असेल आणि नम्रताने बनवलेले हलव्याचे दागिने घातलेले असतील. गळ्यातील हार, कानातील झुमके आणि नाकातील नथ आणि हलव्याचे दागिने ईश्वरीला खूपच छान दिसत असतील. ईश्वरीचं सौंदर्य हे आणखीनच वाढणार आणि अर्णव हा तिच्याकडे एकटक पाहतच राहील. अर्णवने सुद्धा हलव्याचे दागिने घातलेले असतील, तो सुद्धा तयार झाला असेल आणि या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत असेल. सगळेच त्यांचं कौतुक करतील. पण यांच्या आनंदाचा हिरमोड करण्यासाठी राजेशने एक खूप घाणेरडा प्लॅन बनवला आहे. राजेशने जे गुळाच्या रेवड्या आणल्या होत्या ना, त्या गुळाच्या रेवड्यामध्ये त्याने विष तर नाही मिसळलंय, पण चक्क भांग मिसळली आहे, भांग. आणि या गुळाच्या रेवड्या, भांग असलेल्या रेवड्या ईश्वरीला खाऊ घालायच्या असा प्लॅन त्याने बनवलाय. राजेश मनातल्या मनात विचार करतो की जेव्हा ईश्वरी या भांग असलेल्या गुळाच्या रेवड्या खाणार तेव्हा तिची काय अवस्था होईल ते पाहायला खूप मजा येईल. म्हणजे ईश्वरी कसं वागणार, कारण या भांग असलेल्या रेवड्या खाल्ल्या की ईश्वरीवर नशा चढणार. नशेमध्ये माणूस कसाही वागतो. मग ईश्वरीने जर खरंच या राजेशच्या प्लॅनप्रमाणे या भांग असलेल्या रेवड्या खाल्ल्या तर तिला नशा चढणार. मग नशेत ती कशी वागणार? तर आपल्या सर्वांना माहिती आहे
की ईश्वरी ही अर्णवशी खूप रोमॅन्टिक वागेल, त्याच्याबरोबर डान्स करेल, पतंग उडवेल, त्याच्या चोही बाजूने फिरेल. राजेचा तर हा प्लॅन आहे की ईश्वरीला भांग चढली की तिचा फायदा उचलायचा, कारण तिला कसलंच काही कळणार नाही. पण राजेचा हा प्लॅन फ्लॉप होणार आहे, कारण या भांगेमुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतील. अर्णवला सुद्धा समजेल की ईश्वरीला कुणीतरी काहीतरी खाऊ घातलंय, त्यामुळे ती अशी वागते. त्यामुळे तो आपला राग विसरून ईश्वरीची काळजी घेईल, तिला सावरणार. आणि ईश्वरी पूर्णपणे या नशेत असेल, त्यामुळे ती अर्णवशी खूप रोमॅन्टिक वागेल, त्याच्या गळ्यात पडेल, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल आणि अर्णवसुद्धा तिला रोखणार नाही. म्हणजे हा जो एपिसोड असणार आहे ना, तो खूपच भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना अर्णव आणि ईश्वरीचा हा भांग पिल्यानंतरचा रोमांस पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.